कापड बाजारात सर्वत्र पडून राहिलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। या समस्येवर व्यापारी महासंघ आणि कापड बाजार व्यापारी असोसिएशन कडून अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना करण्यात आलेली नाही। भर दुपारपर्यंत कचरा न उचलल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनात कचरा जमा करून त्यांच्या स्वाधीन करण्यात येईल असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला। सर्वत्र पसरलेल्या दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांना दुकाने उघडता येत नाहीत, ज्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते। येणाऱ्या ग्राहकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो। व्यापारी मोठ्या प्रमाणात कर भरतात, तसेच महानगरपालिकेचे सर्व कर देखील नियमित भरतात, तरी त्यांना वारंवार हा त्रास सहन करावा लागत आहे। गुरुवारी 13 जूनला अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला। यावेळी व्यापाऱ्यांनी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी पाचारण केले। यावेळी कळमकर आणि बोराटे यांनी कचरा ठेकेदार तसेच सुपरवायझर यांना धारेवर धरले। यावेळी सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर उद्यापासून या ठिकाणी कचरा राहणार नाही अशी लेखी नोंद त्यांच्याकडून घेण्यात आली। तसेच पुढील काळात जर या ठिकाणी कचरा राहिला तर आयुक्तांच्या दालनात स्वतः बोराटे आणि कळमकर हे कचरा टाकतील आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा बोराटे यांनी दिला। यावेळी बोराटे आणि कळमकर यांनी तातडीने हस्तक्षेप करून कचरा उचलण्याची व्यवस्था केली। दुपारी 1:30 वाजता कचरा उचलला गेला, पण व्यापाऱ्यांमध्ये असंतोष कायम आहे। व्यापारी किशोर बल्लाळ, रवी गांधी, संजय काठेड, ललित कटारिया, अमित गांधी, धर्मेंद्र सोनग्रा यांनी आपली व्यथा व्यक्त केली। यापुढे कचऱ्याचा प्रश्न उद्भवल्यास टनभर कचरा आयुक्तांच्या दालनात आणून टाकू, त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी चालतील। आम्ही व्यापाऱ्यांसाठीचा लढा सुरूच ठेवू असा इशारा कळमकर आणि बोराटे यांनी दिला। तुम्हाला आम्ही विनंती करायची मग गरज नाही त्याच्यासाठी तुम्हाला विनंती करतो साहेब, आज एक पण कोणाला घरी जाऊन देऊ नका नाही, काय करायचं त्याचा न्याय निवाडा करून द्या साहेब। नव्हते आले यांच्या काय राव हे तुम्ही असे कसे पेपरला आहे माझ्याकडे हूर आहे, कुठं हूर नगर शहरामध्ये मुख्य बाजारपेठ आहे, तुम्ही काय कारण देता? हा तुम्ही संपाचं कारण देऊच शकत नाही। दुकानं खोलायचे कसे आम्हाला सांगा ना, इथं जमा करायचं, उद्या जमा ऐक, उद्या जमा झाला कचरा आहे ना तुझ्या अंगावर टाकू आम्ही सगळं कचरा। आज शेवट आहे, आज उचलला परत नाही करणार, परत जर झालं बरं का तुम्हाला पण बोलणार त्या दालनात। लोकांनी कसे दुकानदार लाखो रुपये टॅक्स भरते ते लोक। तुम्ही सांगताय ग्रामपंचायत सांगत खेडेगावात नाही, तुमचं घर तुमचं दुकान असतं, सकाळ सकाळी कचरा असा टाकला असता सहन झालं असतं का? हा आणि तिचा कचऱ्याचा वास घ्यायचा तिथं समोरासमोर, आम्ही सोडणार नाही। आणि त्याच्या पत्र ते मला चल मी इथं हे करणार नाही, मी या भागाचं सेंटर इन्स्पेक्टर आहे, इथं कचरा टाकणार। आपल्या शहरातील मुख्य बाजारपेठीमध्ये कापड बाजार, त्याचप्रकारे घास गल्ली, मोची गल्ली आणि मुख्यतः सारडा गल्ली, इथं जर बघितलं हे सारडा गल्लीत सगळ्या मेन दुकानं, मोठे मोठे स्टोर, शोरूम इथं सगळे असताना इथं मध्य रस्त्याच्या दुकानांच्या समोर हा कचरा टाकला गेला आहे। आजच त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचं जवळजवळ त्यांच्याशी पण बोलणं आलं, ते म्हणले आमचं 6 महिने बिल अदा केलं नाही पालिकेने। आयुक्तांकडे, उपायुक्तांकडे, संबंधित अधिकाऱ्यांकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केलेला आहे, त्यांना लेखी दिलेलं आहे, आम्हाला काम अशा परिस्थितीमध्ये करता येणार नाही आणि जवळजवळ काही कोटींमध्ये हे बिल थकल्यामुळं आज ही वेळ आलेली आहे। जवळजवळ 12-1 वाजलेला आहे तरीसुद्धा हा कचरा आहे तसा आहे। ग्राहक असू, व्यापारी असू, इथले दुकानदार असू, यांनी कसं सहन करायचं आहे? आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता संबंधित जो सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे ह्या परिसरातला, याला सुद्धा विचारलं, यांनी सांगितलं आम्हाला त्या ठिकाणी आज झालं, आता इथून पुढे होणार नाही।
म्हणजे यांनी यांची चूक कबूल केली. इथून पुढं जर असं झालं, टनभर कचरा पालिकेत आणू आणि आयुक्तांच्या दालनात आहे, आयुक्त कमिशनर हे फार मोठं पद जरी असलं, आमचा ग्राहक आणि व्यापारी देखील आमच्यासाठी मोठा आहे. त्याच्यामुळं त्यांना इशारा आहे, त्यांनी काय असेल ते ठेकेदाराचं पेमेंट असू, आम्हाला हे कारण तुम्ही देऊ नये. बरेचसे पालिकेकडे हे कारण नाही आहे की आमच्याकडे पैसेच नाही ठेकेदारा बिल अदा करायला. तुम्ही तुमचं काय उपाययोजना करायची, काय मार्ग काढायचा हा तुमचा विषय, परंतु इथून पुढं हा विषय परत होता कामा नये. नाहीतर यांना आम्ही जो दिलेला इशारा आहे त्या पद्धतीने आम्ही ते करू आणि गुन्हा दाखल झाला तरी तो आमच्यावर होईल. आम्ही व्यापाऱ्यांसाठी हा लढा 100% उभारू. केल्याने जे चढवलेले घोड्यावर बळजबरी बसवलेले लोक आहेत ते, त्यांचा ना कुठला कोर्स झालेला ना काही सँटर इन्स्पेक्टरचा. त्यांना प्रमोशन दिलं, याची बिगारीची ऑर्डर आहे, याला सँटर इन्स्पेक्टर केलेलं आहे. तो उपायुक्त जो आहे कचऱ्यावरचा तो एसीत बसतो आणि तिथं लोकांचं नगरकारांचं शेण खातो, तो पैसे खातो तिथं बसून आणि इथं येत नाही. प्रत्यक्ष येऊन पाहिलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. उद्या त्यांना गाड्या द्या किंवा जागा द्या नवीन सापडून, त्या ठिकाणी कचरा गोळा करते नाही. हां, इथंच कचरा गोळा करायचा, इथं लोकांनी धंदे कसे करायचे, पूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त करायचं कारस्थान हे महापालिका प्रशासनाकडनं होतंय. तुमच्या स्टाईलमध्ये सांगा. इकडून निष्काळजीपणा आहे, पालिकेचा आहे, ठेकेदाराचा आहे की कर्मचाऱ्यांचा? हो, ज्या कर्मचाऱ्यांना 10 वेळा ह्या इथल्या व्यापाऱ्यांनी वेळोवेळी पत्र दिलेलं आहे, पण निवेदन दिलेलं आहे की लोक लाखो रुपये इथले व्यापारी टॅक्स भरतात, भर बाजारपेठ आहे, नगर जिल्ह्याभरातून लोक या ठिकाणी येतात खरेदीला आणि यांचे भिकार चाळे महापालिकेचे जे कोणी आहे आरोग्य खात्यातले, या असा कचरा पडून राहतो. आता वाजले 12:30 टाईमपर्यंत एक कचरा जर पडून राहिला, एखाद्या खेड्याचं स्वरूप या महापालिकेने आणलेलं या भागाला व्यापारपेठेला, ही पूर्ण व्यापारपेठ उद्ध्वस्त करायचं कारस्थान नगर शहराचे आयुक्त करतायत. त्यांचं दुर्लक्ष आहे पूर्ण. त्याच्यामुळे ही गोष्ट होती. आयुक्तांना आम्ही फोन केला, त्यांना सांगितलं तर ठेकेदार संपावर गेले असं सांगण्यात आलं आम्हाला. अहो, एवढे पैसे लोकांच्या शास्तीच्या घरपट्टीच्या रूपातून जमा होतात, त्यानं त्यांचे बिल वेळेवर, मग यासाठी वेळ काढता. आणि आमचं हेच म्हणणं आहे की ह्या भागात जो कचरा गोळा साठवण, तुम्ही सगळ्या भागाचा जो साठवून आणता या ठिकाणी कचरा, तो उद्यापासूनच आणला. आता त्यांनी लेखी दिले, सेंटर इन्स्पेक्टर आमचं चांदणे आणि अजय चौधरी यांनी लेखी दिलेले आहे की या ठिकाणी आम्ही उद्यापासून साठवण करणार नाही, आम्ही जे काही बाजूला ह्याची व्यवस्था करू. तसं न झाल्यास आम्ही कचरा उचलू, दरवेळेसप्रमाणे आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांच्या अंगावर टाकून देऊ कचरा. नमस्कार, मी सारडा गल्लीतला व्यापारी किशोर देसाई बोलत होतो. ही तिसरी वेळी हा प्रॉब्लेम आहे. आम्ही आयुक्तांनाही पत्र दिलं, नगरसेवकांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, परंतु कोणत्याही प्रकारच्या कारवाई होत नाही, कोणी डील देत नाही. आयुक्तांकडे आमच्या व्यापारी असोसिएशनच्या तक्रार गेलेल्या आहेत, आम्ही स्वतः समक्ष जाऊन भेटलो तरी कोणतीही कारवाई होत नाही. जर असं काही झालं तर महापालिकेचे आयुक्त आम्ही दालनात येऊन त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी. हा कचरा सगळा आम्ही तिथं जमा करणार आहे, ह्याची नोंद त्यांनी घ्यावी. नमस्कार, अहिल्यानगर व्यापारी महासंघाच्या वतीनं अनेक वेळेस महानगरपालिकेकडे ज्या पद्धतीने भर कापड बाजार परिसरात, सारडा गल्ली परिसरात, मोची गल्ली परिसरात ज्या पद्धतीने ठेकेदार कचरा आणून जमा करतात, त्याची परिस्थिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अत्यंत घाणेरडा वास इथं सुटलेला आहे. दुपारचे 1 वाजायला आले तरीसुद्धा अजूनपर्यंत व्यापारी आपले दुकानं उघडू शकले नाही आहेत. अनेक वेळेस यांच्याकडे पाठपुरावा करून देखील गेली 3 वेळेस ही असा प्रसंग उद्भवला होता व आज ही 4थी वेळ आहे. आणि या प्रसंगात अनेक जे शहरात बाजारपेठेत लोक येतात त्यांना दुर्गंधीचा वास सहन करावा लागतोय. व्यापाऱ्यांना आपल्या दुकानं उघडता येत नाही आहे. सकाळ माणूस एक चांगल्या भावनेने येतो आणि दुकानदारी सुरू करायची या उद्देशाने येतो आणि आल्याबरोबर त्याला या कचऱ्याचा सामोरे जावं लागतं. ही अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. अनेक वेळेस महानगरपालिकेच्या आयुक्तांना याच्याबद्दलची साथ घातली, परंतु कोणतीही कारवाई होत नाही. दरवेळेस आम्हाला आमचे लोकप्रतिनिधी जे आम्ही आमच्या हक्काने निवडून दिलेले आहेत त्यांना बोलवावं लागतं आणि त्यांच्या प्रयत्नातून मग बाळासाहेब बोराटे असतील, अभिषेक कळमकर असतील यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ते आल्यानंतर हे कचरा साफ होतो. तर हे आता आम्ही या सगळ्या प्रकरणाला थकलेलो आहेत आणि यापुढं आम्ही निश्चित एक मोठा आंदोलन या कामी उभारणार आहे. आणि आत्ता जेव्हा बाळासाहेब बोराटे आणि अभिषेक कळमकर यांनी पुढाकार घेतला आणि इथलच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरला बोलून घेतले, तर त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की ते काही एक सॅनिटरी डिपार्टमेंटचे अधिकृत ज्या पद्धतीने शिकलेले असले पाहिजे, त्यांना त्याचे गांभीर्य कळायला पाहिजे की या दुर्गंधीतून अनेक लोकांना, दुकानदारांना जो त्रास होतो आणि
जी त्यांच्यावरती आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे, त्याच्या निमित्ताने निश्चितच ही खूप दयनीय परिस्थिती आहे. आत्ता जे त्यांनी लिहून दिलेले आहे नगरसेवक बाळासाहेब बोराडे यांच्या नावाने की आम्ही इथून पुढं असं होऊ देणार नाही. आम्ही सांगतो बाळासाहेब, तुम्हाला विनंती आहे की यापुढे जर का असं झालं तर आम्ही तुम्हाला बोलवणार नाही. आपण नेहमीच आमच्या सोबतीला उभे राहतात, परंतु यापुढं आता व्यापारी हा लढा आपल्या हातात घेईल आणि निश्चित आयुक्त साहेबांच्या दालनात जाऊन आम्ही धरणा देऊ आणि हा कचरा त्यांच्याकडं सगळे आमच्या कॅरी बॅगेत भरून तिथं जमा करू. एवढंच मी सांगतो. आणि हा आंदोलन होणार जर का इथून पुढे या पद्धतीने कचरा इथं साठवला गेला तर आणि व्यापाऱ्यांना त्रास झाला. धन्यवाद. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.